नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी ही केवळ स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्था नसून शिक्षण, नव उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी जपणारी एक संस्था आहे. इयत्ता 11वी, 12वी, जेई, नीट, सीईटी, एनडीए, एमपीएससी, यूपीएससी तसेच विविध सरळ सेवा भरती परीक्षांसाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी महाराष्ट्रातील पहिली डिजिटल दिनदर्शिका तयार करण्याचा अभिनव उपक्रम स्पेक्ट्रम अकॅडमीने राबवला आहे. या दिनदर्शिकेत स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक माहिती, दिनविशेष, महत्त्वाच्या घटना आणि अभ्यासाला पूरक अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय भारतातील पहिला शैक्षणिक रेडिओ स्पेक्ट्रम अकॅडमी मार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यावर परीक्षाभिमुख विषयांवरील मार्गदर्शनपर व्याख्याने, तज्ज्ञांची सत्रे आणि अभ्यासाला पूरक कार्यक्रम नियमितपणे प्रसारित केले जातात. या अभिनव उपक्रमासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीला कोविड काळात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातर्फे पुरस्कारही मिळालेला आहे. शिक्षण, समाजसेवा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित असलेला हा प्रवास भविष्यातही असाच उत्साहाने आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसह सुरू राहील असा आम्हाला विश्वास आहे. नुकतंच स्पेक्ट्रम अकॅडमीच्या वतीने महात्मा फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याच निकाल घोषणेच्या या विशेष कार्यक्रमात मी आपले पुन्हा स्वागत करते. सर्वप्रथम या स्पर्धेत राज्यभरातून उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेल्या सर्व स्पर्धकांचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य, त्यांचे सत्यशोधक विचार, समाज सुधारणेतील योगदान, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्धचा त्यांचा संघर्ष तसेच आजच्या काळातील त्यांच्या विचारांची प्रासंगिकता अशा अत्यंत प्रेरणादायी विषयांवर आपण अभ्यासपूर्ण आणि प्रभावीपणे आपले विचार मांडले. आपल्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे या स्पर्धेला एक वेगळे वैचारिक अधिष्ठान लाभले. या स्पर्धेचा उद्देश केवळ विजेते निवडणे हा नव्हता, तर महात्मा फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा अधिकाधिक प्रसार करणे, समाजात समानता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाची जाणीव निर्माण करणे, तरुणांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि दर्जेदार वक्तृत्वाला प्रोत्साहन देणे हा होता. आम्हाला आनंद आहे की राज्यभरातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उद्देश मोठ्या प्रमाणात सफल झाला. या स्पर्धेत राज्याच्या विविध भागांतून अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक स्पर्धकाने उत्कृष्ट तयारी, अभ्यासपूर्ण आशय, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि विषयाशी असलेली प्रामाणिक बांधिलकी यांचे सुंदर असे दर्शन घडवले. अनेक स्पर्धकांचे व्हिडिओ अत्यंत अभ्यासपूर्ण होते. काहींची मांडणी प्रभावी होती, तर अनेकांनी आपल्या विचारांनी आणि प्रभावी वक्तृत्वाने प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवला. आता या स्पर्धेच्या गुणदान पद्धतीबद्दल थोडक्यात सांगते. ही स्पर्धा एकूण 100 गुणांची होती. त्यापैकी 50 गुण परीक्षकांकडून देण्यात आले. हे गुण स्पर्धकाचा आशय, विषयाची मांडणी, सादरीकरण, वक्तृत्व कला आणि एकूण प्रभावीपणा यांवर आधारित होते. उर्वरित 50 गुण स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरील स्पर्धकाच्या व्हिडिओजला मिळालेला व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स यांच्या आधारे निश्चित गुणांकन पद्धतीनुसार निश्चित करण्यात आले. त्यामुळे परीक्षकांचे गुण आणि लोकप्रतिसाद या दोन्हीचा समतोल विचार करून अंतिम निकाल तयार करण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि न्याय या तिन्ही मूल्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. आणि आता सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पहिला क्रमांक कविता सोनटक्के, दुसरा क्रमांक अनुष्का वाळे, तिसरा क्रमांक मनीष मानकर, चौथा क्रमांक संगीता देशमुख, पाचवा क्रमांक प्रतीक्षा गणगणे. या सर्व विजेत्यांचे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आता जाहीर करत आहोत उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त स्पर्धकांची नावे. नीलम चौगुले, दिव्या वरपे, ऋतुजा खरात, स्वाती शिंदे, अनुकूल बंड, अनुष्का येळवंडे, काशीराम अपराज, मोईन काबरा, कैलास तुपे, सचिन अल्हाट या सर्व स्पर्धकांचेही मनपूर्वक अभिनंदन. प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकाला 10,000 रोख पारितोषिक सोबत स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे देण्यात येईल. दुसरा क्रमांक प्राप्त स्पर्धकाला 7,000 रुपये पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे देण्यात येईल. तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक प्राप्त स्पर्धकांना अनुक्रमे 4,000, 3,000 आणि 2,000 रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे देण्यात येईल.
तसेच स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभागाचे प्रमाणपत्र आणि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल। यासाठी स्वतंत्र बक्षीस वितरण समारंभही आयोजित करण्यात येईल। ज्या स्पर्धकांना या समारंभात उपस्थित राहणे शक्य होणार नाही त्यांनी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या जवळच्या शाखेला भेट देऊन आपले प्रमाणपत्र स्वीकारावे। बक्षीस वितरण समारंभाची तारीख आणि इतर माहिती आपणास लवकरच आमच्या अधिकृत माध्यमातून कळवण्यात येईल। ज्या स्पर्धकांना यावेळी विजेतेपद मिळाले नाही त्यांना आम्ही एवढे सांगू इच्छितो की तुमचा प्रयत्न निश्चितच व्यर्थ गेलेला नाही। वक्तृत्व ही एका दिवसात आत्मसात होणारी कला नाही। सातत्यपूर्ण अभ्यास, व्यापक वाचन, विचारांची स्पष्टता, आत्मविश्वास आणि नियमित सराव यांमधून एक उत्कृष्ट वक्ता घडत असतो। आजचा अनुभव उद्याच्या मोठ्या यशाचा भक्कम पाया ठरेल। त्यामुळे निराश न होता अधिक जोमाने, अधिक तयारीने आणि अधिक आत्मविश्वासाने पुढील स्पर्धांमध्ये नक्की सहभागी व्हा। या स्पर्धेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। स्पर्धकांच्या व्हिडिओजना लाईक, कमेंट आणि शेअर करून प्रोत्साहन देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो। तुमच्या सहभागामुळे केवळ या स्पर्धेची व्याप्ती वाढली नाही तर प्रत्येक स्पर्धकाचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला। एखाद्या नवोदित वक्त्याला प्रेरणा देण्यासाठी तुमचा एक लाईक, कमेंट आणि शेअर किती महत्त्वाचा असतो याची पुन्हा प्रचिती आलीच असेल। या स्पर्धेत परीक्षण करणाऱ्या मान्यवर परीक्षकांचे, आयोजनात मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत या उपक्रमाला साथ देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। शेवटी एवढंच म्हणू इच्छिते की महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, ते आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार होते। त्यांच्या समता, शिक्षण, सत्यशोध आणि मानवमुक्तीच्या विचारांचा वारसा प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवणे ही या स्पर्धेमागची खरी प्रेरणा आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून महात्मा फुलेंच्या विचारांचा अधिक व्यापक चर्चा घडावी आणि समाजात सामाजिक न्याय, समता आणि विवेकाची भावना अधिक दृढ व्हावी हीच आमची म्हणजे स्पेक्ट्रम अकॅडमीची अपेक्षा। तर मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या पुढील उपक्रमात देखील तुम्ही सहभागी व्हा। भेटूया पुढील स्पर्धेत। धन्यवाद।